नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण शिवलीला अमृत अध्यायामधील अध्याय 4 पाहणार आहोत. या अध्यायामध्ये विमर्शन व चंद्रसेन राजांची कथा कथित केलेली आहे. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा, न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व कर्ता कारण, कोठे प्रगटले त्याचे अगमन, ठाई न पडे ब्रह्मांदिका, जानोनी भक्ताचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास, एच विषयी सुत इतिहास, शौष्णकादिका प्रति सांगितला, किरात देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमासी रथ सदा, चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित, निर्दय अर्धमेची वर्तत, परिशिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी, त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्दती, परमचतुर गुणवती, पती प्रति पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया, मने शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्ये सोये करिता विशेष, शिवलीला अमृत वर्णिता, दोषही घडती तुम्हापासूनी, इकडे शिवभजनी सावधान, मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन, मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी, तो मध्यवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरा समोर आलो, शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत, तीही दंड मारिला त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी, अनेक आलो परतुनी, बलिपिंड प्राप्त होई म्हणूनी, मागुती दटाविती त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना, मागुती बैसलो येऊनी, तवतीही क्रोधे मारिला बाण, म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला, त्या पुण्य कर्मे करून, आता राजदेह पावलो जान, परिश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरे, कुमुद्दती मने तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागुनी, मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू, मास पिंड नेथा मुखी धरून, पाठी लागला पक्षी स्नेह, शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणी बैसलीस शिखरी, तू श्रमलीस अत्यंत, तुझ क्षेण पक्षी मारित, शिवसदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू, मग कुमुद्दती मने रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष, तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा, यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इभगमने, सिंधू देशीचा नृप इंदू वदने, होईल पुढले जन्मी मी, तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी, तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी, होईल सत्य गुणसरिते, तू कलिकन्या होऊनी, मज वारिसी सत्य जान, चौथे जन्मी गंगाधर राव होऊन, तू मागध कन्या होऊनी वरिसी मज, पाचवे जन्मी अवंती राज, दाशरह कन्या तू पावसी मज, सहावे जन्मी अर्णतपती सहज, तू यताती कन्या गुणवती, सातवे जन्मी पांड्यराजा होऊनी, तू पद्य राजकन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे, महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना, शरणरिगेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष, शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावोन निर्धारे, सुतमने शोषणिकाधिका प्रती, तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती, ब्रह्मावेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला, ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा, वेदशास्त्रांची सीमा, न कळे ज्याची वर्णावया, ऐकुनी शिवगुण कीर्तन, सदन न होय जयाचे मन, अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती, धिक्क त्यांचे जिने धिक्क कर्म, धिक्क विद्या धिक्क धर्म, तो वाचोनी काय अदम, दुरात्मा व्यर्थ संसारी, ऐक शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, राव चंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करून या, ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रत्न पवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सकारायाचा, मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय, गृहिणी सुंदर आणि प्रतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरस वक्ता, होय विशेष सुकृते, दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुडाळ सुरस,
पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवने. ऐसा तो राव चंद्रसेन, मित्र मनी भद्र अति सुजान. तेने एक मनी दिदला आणून, चंड किरण दुसरा. अष्टधातूंच्या होता स्पर्श, होय चामीकर 52 कस. सर्प व्याघ्र गतस्कर वास, राष्ट्रात नसे त्या करिता. त्या मन्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत, नये अपेश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुर्यारोग्य ऐश्वर्यापार, चढत लिहिले नपाचे. भूप तो सर्व गुणे वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट, समुद्र सुबट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ, कपूची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मनी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भुभुज एकवटले. अपार दळ घेऊन आले, वेडले नगररायाचे. इंदिरावर कमलदयल नयन, त्यांचे कंठी कौस्तुभ जान. ही मृडानी वर मौळी रोहिणी रमन, प्रकाश घन मनी तैसा. तो मनी अम्मासी दे त्वरित, म्हणून नृपानी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढविला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनार्थांसी कारण. ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अतिरूपे अतिघन, अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण. अतिभोग अतिभूषण, विघ्नांसी कारण तेची होय. बोले राव चंद्रसेन, मनी जरी द्यावा या लागून. तरी जाईल शास्त्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधी कर्पूर गौर. जो दीन रक्षण जगद्गुरु उद्धार, वज्रपंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊये अवसरी, तो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदमाता. पूजा सामग्री सिद्ध करुनी, शिवमंदिरी बैसला जाऊनी. सकळ चिंता सोडूनी, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊनी प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून. महायंत्राचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडूनी चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परी चिंतारहित भूपती प्रेमळ. देवदारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोपग्रहिणी पतीहीन, कुमार कडिये घेऊनी पातली. 6 वर्षांचा बाळ, राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखोनी वाडवेळ, गोपग्रहिणी आली घरी. कुमारकडे खालता उतरून, आपण करी घरीचे कारण. शेजारी उदास्त त्रस्न सदन, बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृत पाषाण पाहुनी, मृतिकेची वेदिका करुनी. दिव्य शिव प्रतिमा मांडुनी, करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तित, लघु पाषाण आणोनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवुनी, पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्य पूर्ण, तेचेनी करुनी करीत असे. आद्र तृष्ण पुष्प सुवासीन, तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यानासन, प्रेम भावे पूजित असे. परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिका उधळी. मृत्तिकाच घेऊनी करकमळी, पुष्पांजुळी समर्पित. येवराया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करुनी, एबा पुत्रा करी भोजन. बहुवेळा हाक फोडून, पाचारिता नेदी प्रयुत्तर. मनोनी बाहेर येऊनी पाहे, तव शून्यग्रही बैसला आहे. मने अर्भका मांडिले काय, चाल भोजना झड करी. परिनेदी प्रयुत्तर, मातेने क्रोधे करुनी सत्वर. त्याचे लिंग आणि पूजा समग्र, निरखुनिया जुगारिली. चाल भोजना त्वरित, मनोनी हस्तकी धरुनी ओढीत. बाळ नेत्र उघडूनी पाहत, तव शिवपूजा विधारिली. आहा शिव शिव म्हणून, घेत वृक्षस्थळ बडवून. दुःखे पडला मूर्छा येऊन, मने प्राण देईन आता. गाली प्रधाने देऊनी, माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरुनी, तृण सेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून, बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमारमन, अद्भुत नवल पै केले. तृणग्रह होते जे जर्जर, झाले रत्न खचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर, नाना रत्नांचे कळस धडकती.
चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभेहुनी अप्रतिम प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडूनी बाळ पाहत तव राजोपराजे पूजा दिसत सिद्ध करूनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिवमने माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणून मातेसी दर्शन आणि तो येथे म्हणून गेला आपुले ग्रहात तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटुनी झाली ते नारी पद्मिन सर्व अलंकारी करून शोभायमान पहुडली तिस बाळके जागे करूनी मने चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चौकडे विलोकनी अद्भुत करणी शिवाची हृदय धरुनी दृढ बाळा शिवालया आली तात्काळ मने धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा केली राजग्रहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे झाला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्रय करुणी मागे पाहे नयनी नागरिक जनाची श्रेणी सावध धावती बाळ पाहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पाहावया चंद्रसेन राया प्रती नृप अवनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नये ना कैलास राणा प्रसन्न त्यासी जैसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवित येऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्रय वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नामतीयेचे राजे सकळ करजोडूनी शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण त्या बाळकासी वंदून आश्रय करीती सर्वही मनती जे शिवप्रसन्न ते तृणकटी होय सुवर्ण सदन शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे ग्रहीच्या दासी सिद्ध होऊनी न मागता पूर्वीती इच्छिले पूर्ण अंगनीचे वृक्ष कल्पतरू होऊनी कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्माग्ध रत्ने पारखित मूळ अत्यंत होय वक्ता रंक भनंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेते जेते खनू जाय तेते तेते निधाने सापडवी अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमाल विलास भेटे जेव्हा गोपती मने गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्रय प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीती तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भृग रत्नमान संतापहर व्रतारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचल उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसून पाळी तृतीय नंदन प्रथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदय धरोनी उपदेशिती शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा अमलक हस्तकी त्यांचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्जा मिलिंद श्रीकरास मने तुझ हो आनंद तुझे आठवे पेढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांकत गौरव गमर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मनी परतो नयती अवतार स्थिती तैसेची की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा ऐसे श्रीकुळभूषण बोलुनी पावला तेतेची अंतर्धान सर्व भुभुज मंती धन्य धन्य सौभाग्य श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रेभूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदोष प्रती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती
शिवरात्री उत्साही करीती याचकाचे आर्त पुरविती, शिवलीला अमृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रतिपावेल। हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन, शिवार्चनी रज त्याचे मन विघ्न भीती तयासी, शिवलीला अमृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकसती सज्जन कमळिनी, जीव शिव चक्रवाक्ये दोन्ही ऐक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत, शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात येऊनी घाली, विश्वनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र, यव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासचा निवासिया, श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू, शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसुत सज्जन अखंड चतुर्दश अध्याय गोडा, श्री सांब सदाशिवाय पर्णमस्तु। ओम नमः शिवाय। असेच पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा। धन्यवाद।